हॅलो एव्हरीवन, तुमचा भाऊ सागर गवळी निघालेला आहे आता शिवापूरमध्ये हजरत कमल अली दरवेश बादशाह पीर हर बाला को चीर. चला तुम्हाला दर्शन करवतो. तर मित्रांनो, आता आपण कात्रजमध्ये कात्रजच्या रस्त्याला वरती लागलेलो आहे, घाटाच्या अलीकडे. सकाळचा नजारा आहे, पूर्ण सामसूम रस्ता आहे, मस्त आहे, मोकळा आहे वातावरण. तर असं क्लायमेट आहे की आहा हा, हे पहा लागला आपल्याला घाट, कात्रजचा घाट, बादशाह पीर हर बाला को चीर दरवेश. आता यापुढे आपल्याला लागेल हे विशाल ढाबा लागला की समजायचं शिवापूर आलं. शिवापूरमध्ये हे जाताना आपल्याला लागेल स्टार्टिंगला पार्किंग, इथे गाडी लावू शकतो, त्यांच्याकडनं प्रसाद घेऊ शकतो आपण. त्यापुढे मग आपण वरती हातपाय धुवून वजू वगैरे करून दर्शन घेऊ शकतो. हे इथं स्वीट वगैरे मिळतं, घरी जाऊन आपण प्रसाद म्हणून नेऊ शकतो. इथे हार फुल चादर मिळते, इथे फोटो मिळतात. हे बाबांचं आस्थान आहे खाल्लं मित्रांनो. आणि हां, पापड खायचं विसरू नका, पापड मस्त स्वादिष्ट आहे. चला आपण वरती जाऊन पहिले हात वजू वगैरे केलं मित्रांनो. आता आतमध्ये जाऊन दर्शन तुम्हाला दावतो. चला. मानलं असं जातं की जे खऱ्या मानाने जातं बाबा त्यांची इच्छा पूर्ण करतात, त्यामुळे आपण आलेलो आहे मित्रांनो. दर्शन वगैरे केलं, मग आपण बाहेर आलो, अगरबत्ती घेतली, अगरबत्ती लावली, दुआ वगैरे केली. आणि त्यापुढं मग हा पहा नजारा बाहेरनं दर्ग्याचा असा आहे की आहा मित्रांनो, काय क्लायमेट आहे. मग दर्शन घेऊन आम्ही निघालो. रिटर्न येताना जगन्नाथ भेळ मिळाली आम्हाला. हे नवीन हॉल झाले, लग्नाचं नाव नाही आठवते. मग त्यापुढं आम्ही कात्रजमध्ये म्हणलं गॅस भरावं, गॅस भरला. गॅस भरल्यानंतरनं गॅस फुल केली टाकी मित्रांनो. तर 490-97 रुपयाचा बसला. मग म्हणलं आता काय करायचं, तर भूक लागली होती. तर मित्रांना म्हणलं गॅस वगैरे भरू आणि पुढं जाऊ. मग पुढं गेलो आम्ही कॅम्पामध्ये. तर कॅम्पामध्ये बर्गर हाईट्स म्हणून आहे. तर मग आम्ही मित्रांनो एक 3 शोरमा घेतले तिघांसाठी. आणि त्यापुढं मग म्हणलं शोरमा खाल्ल्यानंतरनं गोड घेतलं, कॉर्नेटो चॉकलेट. ते खाऊन वगैरे आम्ही मस्तपैकी दर्शनही झालं मित्रांनो. आणि खाऊन वगैरे आम्ही व्यवस्थित घरी आलो. बादशाह पीर